कारण पुणेकरांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर तोही एका अर्थाने त्रासलेला, मग अनेक कारणांनी असू द्यात, म्हणजे मग वेगवेगळे क्षेत्र आहेत अर्थात, जसं म्हणजे वाहतुकीची समस्या असू द्यात, मग रोजच्या तो बकालपणा वाढत चालला, हा एक बाजूला गुन्हेगारी वाढत चालली, त्यातच काही पक्ष तर म्हणजे त्यात कदाचित तुमचाही पक्ष असेल, गुन्हेगारांनाच जर उमेदवारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देत असेल तर मग आणखीनच भयभीत होण्याचं एक कारण मिळालं आहे. तर या पुणेकराला सुखी समाधानी आयुष्य देण्याच्या दृष्टिकोनातून जे व्हिजन अपेक्षित होतं ते आधीच्यांनी तर नाहीच म्हणजे राबवलं असं म्हणता येईल किंवा काही प्रमाणात राबवलं. तुम्ही त्याला गती कशा पद्धतीने देणार आहात? मी जे आत्ता जे मी आत्ता उल्लेख केला ना, मी या सगळ्यात त्याचा सारांश बघा तुम्ही तोच आहे की या शहराला भविष्याच्या दृष्टीनं पुढं नेणं, एक विकसित शहर म्हणून देशातलं सर्वोत्तम शहर करायचं असेल आम्हाला, तर हे सर्वोत्तम शहर करण्यासाठीचं जे योगदान द्यावं लागेल राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका म्हणून, ते सर्वस्वी आमचं आजपर्यंत जे केलं ते ठेवलं आहे, जे करायचं ते संकल्पपत्रामध्ये पण दिलं आहे आम्ही. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना हा विचार नक्की केला. तुम्ही गुन्हेगारीचा विषय आला, माझ्या कुठल्याही पक्षातल्या आजच्याची उमेदवारांची यादी बघा, तुम्हाला कुठला गुन्हेगार आज त्याच्यामध्ये उमेदवार दिसणार नाही. हे ज्यांनी दिले त्यांना विचारलं पाहिजे ना की राजकारणात गुन्हेगारीकरण कसं सुरू झालं. एका बाजूला तुम्ही व्यासपीठावरनं पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देणार, पुण्यात कोयता गँग संपली पाहिजे, आणि 4-8 दिवसात तुमची उमेदवारांची यादी घोषित होते. ती पाहिल्यानंतर पोलिसांना प्रश्न पडतो, इतका विरोधाभास कसा, तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं याच्यातला इतका विरोधाभास कसा असू शकतो, हे दिसतंय पुणेकरांना. त्याच्यात अजून इतकी मोठी मला असं वाटतं हाईट झाली आता तर, की तेव्हा ज्या वेळेला तुम्ही लोकांनी प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलं की पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल तुम्ही या लोकांना संधी का देत आहे, तर त्यांनी सांगितलं नाही, माझा बाजूचा पक्ष जो अलायन्स पार्टी माझ्याबरोबर युतीत आहे, सचिन खरातांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी दिले. आता ज्यावेळेला सचिन खरात पुढे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं मला 4च जागा मी मागितल्या, मला 8 दिल्या, म्हणजे 8 मागितल्या तर 4 माझे उमेदवार दिले, 4 त्यांनी त्यांचे उमेदवार दिले, जे सगळे ही जी नावं आहेत ही त्याच्यात येतात, आणि म्हणून मला माझा पक्ष आणि माझं स्वतःचं भविष्य अंधारात नाही टाकायचं, म्हणून मला ही निवडणूक नको, माघार आले. आता खुलासा केलं पाहिजे ना, आता तुम्ही लोकांनी प्रसारमाध्यमांनी विचारलं पाहिजे ना आता त्यांना की बाबा तुम्ही ज्या पार्टीवरती हे ढकललं त्या पार्टीने सांगितलं ना की आमचे उमेदवार नाहीच आहेत, आम्ही निवडणुकीतच माघार आलो, मग घड्याळ चिन्ह काढून घेणार आहे का त्यांचं? त्यांनाच तुम्ही जाहीर करणार आहे का आज की हे 4 उमेदवार जे RPIने सांगितलं की आमचे नाही आहेत, यांनी आमच्यावर थोपवले, ते डिक्लेअर केले पाहिजेत त्यांनी की ते राष्ट्रवादीचे आहेत का नाहीत. ते आता खुलासाच केला पाहिजे. पुणेकर विचारतायत आता 100% आता जा विचारतात पुणेकर की तुम्ही ज्यांच्यावरती ढकललं ते मोकळे झाले नाही म्हणून, आता सांगा मग हे कबूल करा अन्यथा बाजूला करा.